मॉर्निंग मित्रांनो, मी पोपटराव बोर्डे. एक विकत घ्या त्यावर एक फुकट घ्या. काय? जर आपण राग विकत घेतला तर आपल्याला ऍसिडिटी फुकट मिळते. जर आपण ईर्ष्या विकत घेतली तर आपल्याला डोकेदुखी फुकट मिळते. जर आपण द्वेष विकत घेतला तर आपल्याला अल्सर फुकट मिळतो. जर आपण ताणतणाव विकत घेतला तर आपल्याला रक्तदाब म्हणजे बीपी फुकट मिळते. जर आपण विश्वास विकत घेतला तर आपल्याला मैत्री फुकट मिळते. जर आपण व्यायाम विकत घेतला तर आपल्याला निरोगी आयुष्य फुकट मिळते. जर आपण शांती विकत घेतली तर आपल्याला समृद्धी फुकट मिळते. जर आपण प्रामाणिकपणा विकत घेतला तर आपल्याला झोप फुकट मिळते. आता हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे की आपण काय विकत घेतलं पाहिजे ते आपण ठरवायचं आहे. फक्त एकदा विचार करून बघा. एक, टायर चालताना घातले जातात पण पायाचे तळवे आयुष्यभर धावत राहू नये नवीनच राहतात. दोन, शरीर 75% पाण्याने भरलेले आहे तरीही लाखो रोम छिद्र असूनही एकही थेंब कळत नाही. तीन, कोणतीही वस्तू आधाराशिवाय उभी राहू शकत नाही पण हे शरीर स्वतःच्या वर तोड राखतं. चार, कोणतीही बॅटरी चार्जिंग शिवाय चालत नाही पण हृदय जन्मापासून मृत्यूपर्यंत अखंड धडकत राहते. पाच, कोणताही पंप कायम चालू राहू शकत नाही पण रक्त आयुष्यभर अखंड शरीर भर वाहते. सहा, जगातील सर्वात महागडे कॅमेरे मर्यादित आहेत पण डोळे हजारो मेगापिक्सल गुणवत्तेत प्रत्येक दृश्य टिपू शकतात. सात, कोणतीही प्रयोगशाळा सर्व चवी तपासू शकत नाही पण जीभ कोणत्याही उपकरणाशिवाय हजारो चवी ओळखू शकते. आठ, सर्वात प्रगत सेन्सरही मर्यादित असतात पण त्वचा अगदी हलकीशी संवेदना देखील जाणवू शकते. नऊ, कोणतेही यंत्र सर्व आवाज निर्माण करू शकत नाही पण कंठातून हजारो फ्रिक्वेन्सीचे स्वर निर्माण होऊ शकतात. दहा, कोणतेही उपकरण सर्व आजारांचे पूर्ण अर्थ लावू शकत नाही पण कान प्रत्येक आवाज ओळखून त्याचा अर्थ समजतात. ईश्वराने आपल्याला दिलेले अमूल्य देण्यासाठी त्याचे पहिले आभार माना आणि त्यांच्याबद्दल तक्रार करण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही. म्हणून तर आम्ही आपल्याला विनंती करतोय, दररोज आपल्या देवाने दिलेल्या या शरीरासाठी फक्त 1 तास ऑनलाईन व्यायाम करा. आद्विका वेलनेस सेंटर.